महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे। या योजनेनुसार राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांचे 36,585 कोटींचे कर्ज माफ होणार आहे। 2 लाखांपेक्षा कमी थकीत कर्ज असलेल्या 16,74,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असून त्यांना खरीपासाठी पुन्हा कर्ज काढण्याचा मार्गही मोकळा झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला। सध्या विधान परिषदेच्या स्थानिक पदाधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने ही योजना मुख्यमंत्र्यांना जाहीर करता आली नाहीये। निवडणूक आयोगाने कर्जमाफीचा निर्णय घेण्यास परवानगी दिली होती, पण निर्णय जाहीर करण्यास मनाई केली होती। योजनेत कर्जमुक्ती, एक वेळचा समझोता, वन टाइम सेटलमेंट या प्रोत्साहनपर लाभ असे 3 घटक केल्याने राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे। कर्जमाफीच्या निर्णयाने राज्याच्या तिजोरीवर 36,585 कोटींचा भार पडणार आहे। 2 लाखांपेक्षा कमी कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार आहे। याचा फायदा 12,71,000 शेतकऱ्यांना मिळणार असून सरकारवर 5,808 कोटींचा बोजा पडणार आहे। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक।